चाललंय ते. काय झालं? तू चल आणि तुझ्या डोळ्यांनी बघ. शी, आपल्या घरात हे असले प्रकार. अगं कार्टे, काय झालं सांगशील का? देऊ एक. अगाई, आता मी रूम मध्ये वृंदाला बोलवायला गेलो होतो ना, तेव्हा रूम मध्ये दार बंद करून तिचं काय चाललं होतं माहितीये? तेच विचारते ना मी, काय करत होती? मी वृंदाबरोबर रूम मध्ये कोणीतरी होतं. पण प्रसाद आला का परत? प्रसाद दादा नाही. मग कोण? जीजू. काय? लक्ष्मीकांत? हो, वृंदा आणि जीजू दोघच रूम मध्ये दार लावून. शी, आई अगं ही असली मुलगी आणलीस तोपल्या प्रसाद दादाला? उगाच काहीतरी बोलू नका प्राची. आई अगं मी खरं सांगतेय, शपथ. तुला खोटं वाटत असेल ना तर तू सुवर्णाताईला विचार. विचारू सुवर्णाताई, व कशी रडतीये ती. आता नाही सोडणार तिला, घरातनं हाकलून देते तिलाही आणि त्या दळभद्री लक्ष्मीकांतलाही. जा, तू प्रसादला बोलवून आण. आत्ताच्या आत्ता सगळा तमाशा त्याच्या समोरच होऊ दे. जा. दादा, तुला आईने लगेच घरी बोलवलंय. काय झालं आता परत? त्या बायकोनी चांगलेच गुण उधळलेत तिकडे. मी आणि सुवर्णाताईनी वृंदा आणि भाऊजींना तुमच्या रूम मध्ये नको त्या अवस्थेत बघितलंय. म्हणजे तुझ्या संसाराचा बोऱ्या वाजला दादा. आय एम व्हेरी सॉरी टू से, पण तुझी बायको फारच चालू निघाली. ते तू एक दिवस काय तिच्यावरती चिडलास, तिने लगेच तिची दुसरी सोय बघितली. प्राची, मूर्खासारखं बोलू नको. जे काय झालंय ते खरं खरं सांग. अरे दादा, मी तुला खरं तेच सांगतेय. वृंदा आणि भाऊजी तुमच्या रूम मध्ये नको त्या अवस्थेत होते. प्राची, काय बोलतेस तू? नको त्या अवस्थेत म्हणजे? अरे हे बघ, मला आईने वृंदाला बोलवायला सांगितलं म्हणून मी तुमच्या रूम मध्ये गेले. तर तुमच्या रूमचा दरवाजा लोटलेला होता, म्हणजे आतून कडी नव्हती. म्हणून मी टकटक केलं आणि आजून बघते तर वृंदा भाऊजींच्या मिठीत होती. दादा, तुम्हाला काय वाटतंय? तुला हजारदा सांगितलं, वहिनीबद्दल बोलताना तोंड सांभाळून बोलायचं. विसरलीस? तू माझ्या अंगावर कशाला ओरडतोय? हे बघ दादा, मी एकटी नव्हते, सुवर्णाताई पण माझ्या बरोबर होती. तुला जर माझं खोटं वाटत असेल ना तर तू ताईला विचारू शकतोस. तर तू एक काम कर ना दादा, आता मला जशी मारली आहेस ना तशी तुझ्या बायकोला मार आणि तिला विचार की घरात काय आहे ते. भिकारड्या वृंदासाठी माझ्यावरती हात उचललास ना आज तू. मी पण बघते ती वृंदा आपल्या घरात आणि हरीशच्या मनात कशी राहते ते.